कर्जत तालुक्यातील साई डोंगरपाली परिसरात टोरेंट पॉवर कंपनीकडून सुरू असलेल्या कथित मनमानी कारभारावरून स्थानिक आदिवासी बांधव आणि कंपनी प्रशासन आमनेसामने आले आहेत। कंपनीने स्थानिक आदिवासींच्या जमिनीवर कोणतीही कायदेशीर पूर्वसूचना न देता काम सुरू केल्याचा आरोप स्थानिक आदिवासी नागरिक करत आहेत। दरम्यान साई डोंगरपाली भागातील आदिवासी कुटुंबे गेल्या अनेक वर्षापासून येथील जमिनीवर शेती करत आहेत। वन विभागाकडून मिळालेल्या जमिनीच्या तुकड्यांवर ही कुटुंबे विविध पिके घेतात आणि काही ठिकाणी आंबा लागवडही केली आहे। मात्र अलीकडे टोरेंट पॉवर कंपनीने या परिसरात प्रवेश करून कोणतीही स्पष्टता न देता यंत्रसामग्रीद्वारे कामे सुरू केली आहेत। स्थानिक ग्रामस्थांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांना उद्धट उत्तरे मिळाली असून ही जमीन ग्रामस्थांची नसून कंपनीची असल्याचे सांगण्यात आले। मात्र आदिवासींचा आरोप आहे की कंपनी प्रशासनाने जबरदस्तीने त्यांच्या गरीब आदिवासींच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न चालवला आहे। यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला असून जंगलातील औषधी वनस्पती आणि रोजगाराचे साधन नष्ट होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। पाण्याची सोय, आम्हाला दुसरा काय पाहिजे, पाणी ना घरादारात बांधून तेवढंच आमचं म्हणणं। आम्हाला काय उठवला तर आम्ही मग जाऊन कुठं राहायचं। हो, आम्हाला एक तर तिकडं जागा आम्ही तशी पण उठायचो नाही। फुकट आम्ही तशी उठायचोच नाही। हा, उठायचो नाही आम्ही सांगू मग आम्ही मेलो या डॅम मध्ये तरी चालेल, पण उठायचो नाही। त्यांना तसंच बोलायचे मला, आम्ही ह्याच्यामध्ये मेलो तरी चालेल पण आम्ही उठायचो नाही। आज आम्ही एवढं हे काढल्यात मग काय आम्ही फुकट तुम्ही दमदाट्या जर दिल्या ना उठा इथून जा तुम्ही, आम्ही कशी मोकळी जाणार? नाही जायचो आम्ही मोकळी। आमची राहायची सोय करा ना तुम्ही, घर आम्हाला बांधून द्या, आमची सोय करा, आम्ही जाऊ। आम्ही तुम्हाला अडवायचो नाही, मग आम्ही अडवू शकतो नाही तुम्हाला। मग आम्ही फुकट नाही एवढ्या वर्ष राहिलो, आम्ही एवढे वर्ष काढले बिन लाटेची। गावाली लोक पण बोलतील इकडं पाणी नाही काय नाही, लांबची पाणी आणतो आम्ही, पाण्याची आम्हाला सोय नाही, लाईटीची सोय नाही। ह्या जंगलामध्ये दिवसा फाटी लाकडाला गेलो तरी आम्हाला भीती आहे, तरी पण आम्ही इथं दिवस काढतो। बारीक लहान आमची ही पोरं बाळ सगळी, एवढंच आमचं म्हणणं। आम्ही फुकट उठायचो नाही।